तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 25 दिलेला आहे. ॲन आयडियल गॅस प्रेशर P अँड टेम्परेचर T इज इनक्लोज इन अ वेसल ऑफ वॉल्यूम V. तर एक आयडियल गॅस आहे ज्याचं प्रेशर P आहे, टेम्परेचर T आहे, तर त्याला एका वेसलमध्ये इन्क्लोज करायचं ज्याचं वॉल्यूम V इतकं आहे. सम गॅस लीक थ्रू अ होल फ्रॉम अ वेसल अँड द प्रेशर ऑफ इनक्लोज गॅस फॉल टू P डॅश. तर काही गॅस जो आहे तो लीक झालेला आहे. का बरं? कारण त्या वेसलमध्ये एक होल आहे आणि त्याच्यातून तो बाहेर पडला, त्याच्यामुळे प्रेशर त्याचं कमी झालेलं आहे आणि ते P डॅशपर्यंत झालेलं आहे. ॲझ्युम दॅट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द लिकेज. तर लिकेज होताना त्याचं टेम्परेचर जे आहे ते काय कॉन्स्टंट आहे. द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस दॅट हॅव लीक इज. तर किती नंबर ऑफ मोल्स गॅस त्याच्यातून बाहेर पडलेला आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, ते माहिती आपल्याला. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए V डिवायडेड बाय RT इन ब्रॅकेट P प्लस P डॅश. बी ऑप्शन आहे V डिवायडेड बाय 2RT इन ब्रॅकेट P प्लस P डॅश. सी ऑप्शन आहे V डिवायडेड बाय RT इन ब्रॅकेट P मायनस P डॅश. डी ऑप्शन आहे V डिवायडेड बाय 2RT इन ब्रॅकेट P मायनस P डॅश. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक आयडियल गॅस दिलेला आहे ज्याचा प्रेशर किती P, टेम्परेचर T आहे आणि त्याला इन्क्लोज केलं आहे एका वेसलमध्ये ज्याचं वॉल्यूम V इतकं आहे. ओके, तर हे पहिल्या केसमध्ये दिलेलं आहे. त्याच्यातला जो काही गॅस आहे तो लीक होतोय एका होलमधून. ओके, आणि त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर फॉल होतं आहे P डॅशपर्यंत आणि टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय सांगितलं त्याने कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ओके, तर नंबर ऑफ मोल्स जे आहे गॅस ते किती प्रमाणात लीक झाले ते आपल्याला फाइंड करायचं. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. ओके, मग अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, पहिले जे आयडियल गॅस इक्वेशन दिलेलं आहे पहिल्या केससाठी, तर त्या आहे PV इज इक्वल टू NRT. ओके, प्रेशर किती होता P, वॉल्यूम V, N नंबर ऑफ मोल्स असतील. एक काम करू, त्याला N1 कन्सिडर करू. सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स किती होते N1 R आणि टेम्परेचर किती, टेम्परेचर सेम दिलेलं आहे NRT. याच्यावरून एक काम करू आपण, नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ. ओके, मग नंबर ऑफ मोल्स जे आहे N1 सुरुवातीला किती होता, तर PV डिवायडेड बाय RT इतकं काय होतं तर तुमचं नंबर ऑफ मोल्स होते सुरुवातीला जेव्हा लीक होणार आहे त्याच्या आधी. आता लीक झाल्यानंतर त्याचं जे प्रेशर आहे ते किती झालं P डॅश झालं. वॉल्यूम तितकं सांगितलेलं आहे आणि N जो आहे तो N2 झाला. आता रिमेनिंग नंबर ऑफ मोल्स याच्यातून लीक झालेले आहे त्यापैकी शिल्लक किती राहिले, तर शिल्लक राहिलं फक्त N2. R तसंच असेल आणि टेम्परेचर बदलत नाही, टेम्परेचर तेवढंच घेतला. मग याच्यामधून आपण काय करणार, तर N2 फाईंड करून N2 काय असणार P डॅश V डिवायडेड बाय RT. हे झालं तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला आले, नंबर ऑफ मोल्स किती प्रमाणात लीक झालेले, नंबर ऑफ मोल्स लीक, तर किती गॅस लीक झाला ते फाइंड करायचं. मग सुरुवातीला किती होता N1 आणि आता किती राहिला N2. मग N1 मधून N2 जर मायनस केला तर आपल्याला नंबर ऑफ लीक भेटून जाईल. ओके, नंबर ऑफ लीक आपण कशाने करू, तर N ने या ठिकाणी मी काय करतो तर रिप्रेझेंट करतो. मग N जर घेतला तर N1च्या जागी N1ची व्हॅल्यू पुट करून टाकू. N1ची व्हॅल्यू काय आहे PV डिवायडेड बाय RT. ओके, मायनस N2च्या जागी आपल्याला पुट करायचं P डॅश V डिवायडेड बाय काय आलं RT. हे कुठून आलेलं आहे, तर हे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्ही लिहू शकतात. फ्रॉम 1 and 2 या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येईल, V कॉमन येईल आणि RT, V न्यूमरेटरमधून आणि RT डिनॉमिनेटरमधून, आणि तर जो अनकॉमन राहिला तो P मायनस काय राहिला तर P डॅश. हे तुमचं नंबर ऑफ मोल्स एवढ्या प्रमाणात लीक झालेलं असेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स लीक इज इक्वल टू V डिवायडेड बाय RT इन ब्रॅकेट P मायनस P डॅश. तर या क्वेश्चनचा ऑप्शन C एक करेक्ट आन्सर असेल.